शहरामधील गावांमधील पर्यावरण हे सुव्यवस्थित राहावे, अबाधित राहावे यासाठी अनेक संस्था आपापल्या परीने कार्यरत आहेत। यामध्येच एक नाव आहे लेटस क्लीन अमरावती ग्रुप। या ग्रुपच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून स्थानीय छत्री तलाव स्वच्छ करण्याचे कार्य हे अगदी अविरतपणे सुरू आहे आणि दरवर्षी स्थानीय छत्री तलाव येथे शिरविल्या जाणारे प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती हे पाण्यातून बाहेर काढणे आणि त्यांची विल्हेवाट लावणे अशी कार्य ही लेटस क्लीन अमरावती ग्रुपची मंडळी अगदी इमाने इतबारे रात्रंदिवस राबून करते आहे। यासाठी त्यांनी आपल्या रोजच्या दैनंदिनीमधून बराचसा वेळ हा सामाजिक कार्यासाठी दिलेला आहे। त्याच अनुषंगाने अगदी मातीच्या सुंदर मूर्त्या त्यांनी बनविलेल्या आहेत। अमरावती येथील लक्ष्मीनारायण नगर मधील लिटिल वंडर्स हरिकिसन मालू स्कूल येथे विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत। ह्या सुंदर आणि रेखीव मातीचे बाप्पा हे भक्तांची वाट पाहत लिटिल वंडर स्कूल मध्ये आहेत। पाण्याचे स्रोत हे शुद्ध करणे हे कार्य जरी लेटस क्लीन अमरावती ग्रुपचे असले तरी ह्या मातीच्या मूर्ती ज्यावेळेस बाप्पांना विसर्जन करण्यात येते त्यावेळी पाण्यामध्ये विरघळून जातात असे त्यांचे म्हणणे आहे। याबद्दल डॉक्टर कृष्णा पटेरिया यांनी दिली अधिक माहिती। लेट्स क्लीन अमरावती टीम की तरफ से मैं आपके माध्यम से अमरावती वासियों को एक रिक्वेस्ट करना चाहूँगी कि प्लीज़ इस बार गणपति की मूर्ति मिट्टी से बनी हुई ही लाइए और हमारे पर्यावरण को बचाइए। तदनंतर हरिकिसन मालू लिटिल वंडर स्कूलच्या संचालिका नीता कौसकिया यांनी बोलताना सांगितले, लेट्स क्लीन के सहयोग से हरिकिसन मालू में एक स्कूल में एक छोटा सा हमने एक आयोजन किया कि एनवायरनमेंट को बचाने के लिए हमारा भी कुछ योगदान होना चाहिए, जिससे कि ये इको फ्रेंडली गणपति हम लोगों ने यहाँ पे डिस्प्ले किए हैं, इनके ऑर्डर्स लिए गए हैं और सभी नगरवासियों से भी अनुरोध है कि कृपया आप अपने घरों में भी इनका जो कार्य है उसको और गति दीजिए और अपने अपने घरों में भी कम से कम मिट्टी की मूर्ति रखने का एक बार प्रण कीजिए, जिससे किसी न किसी तरह से हमारा एक योगदान प्रकृति के प्रति चलता रहे। थैंक यू वेरी मच। VCN ब्यूरो अमरावती।